आणि मॅचमध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये नक्कीच दोन्ही संघाचे आलेलेच आहेत, त्यांना आपण प्राधान्य देऊया. आणि या स्पर्धेमध्ये पूर्ण खऱ्या अर्थाने आपण मेहनत पाहिली. आज 2 दिवसामध्ये कैलासदादा शेंद्रे, दिनेशदादा शेंद्रे, परेशदादा शेंद्रे, महेशदादा पाटील, मनोहरदादा शेंद्रे, बालचंद्रदादा पाटील, तानाजीदादा शेंद्रे, त्याचबरोबर दुर्गेशदादा पाटील आणि 2 दिवस ब्राह्मण करोलीचे आमचे समालोचक मित्र खऱ्या अर्थाने साहेब भंडारी यांची खूप मोठी मेहनत आपण पाहिली. ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज पाहत आहात STCच्या माध्यमातून. चौकार हॅट्रिकसाठी दुर्गेश पाटील पॅकर आहेत नारायण टीमचे, त्यांच्या वतीने 0 चौकार षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागू असणार आहे. पहिलाच बॉल, मॅच ऑन होते. पहिल्याच बॉलवरती विकेट संपन्न होण्याची संधी होती, तिथून मात्र जो आयकॉन खेळाडू आहे त्याच्याच माध्यमातून हा झेल सोडला गेला आहे. आणि गोलंदाजीच्या मार्गवर सूरज दुधकर, आयकॉन खेळाडूच्या गोलंदाजीवरती हा झेल सोडला आहे. आणि एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक खेळाडू इथे हरो जिंकू मात्र खाली हाताने जात नाही, एक ट्रॉफी सन्मानाची घेऊन दररोज जातो आहे. पुढच्याच बॉल अगदी सबमरीन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन केलं, डावखोरे हाताचा गोलंदाज नेहमी घातक ठरला आहे. आणि तेच कार्य इथे सूरज दुधकरच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. आणि जगदीश दुधकर यांनी आज खरं तर वसार टीमसाठी खेळ गाजवला. लगातार 3 मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांच्या आपण पाहिल्या आणि लगातार मात्र चांगला खेळ राहिला बॅटिंगच्या आधारे. पुढचा बॉल स्टँड अँड डिस्पॅच केलाय, आला या ठिकाणी आपण पाहतोय सीमारेषा बाहेर. पहिला षटकार या अंतिम फेरीतला फलंदाज स्वप्नील चंद्रच्या बॅटमधून. आहात सुपर टेनिस क्रिकेट लाईव्ह सूरज पै आणि पूर्ण टीमच्या माध्यमातून. आज पंचांच्या भूमिकेमध्ये 2 दिवस संदीप भाणे सर आडिवली आणि नितीन पाटील सर हेडुसने यांची भूमिका आपण पाहिली. पुढचा बॉल सूरजचा ऑन साईडला पुरवायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. त्याकडे नाराजी जरूर व्यक्त करतोय स्वप्नील की कदाचित हा चेंडू वाईट होऊ शकला असता, मात्र तसं काही घडलं नाही. मॅचमध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये 7 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुढचा बॉल सॉफ्ट हँड फटका, समोरच्या दिशेने शतरक्षक धावलेत. डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकलत असताना 2 धावा इथून उसून केल्या. त्यांनी पाहिलं होतं की शतरक्षक त्या दिशेने नाही आहेत, तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये शतरंशीची बंधनं आहेत आणि त्याचमुळे हा फटका खेळण्यात आला होता. आणि त्याच दरम्यान 2 धावा येत असताना अजूनही मैदानावरती आपण पाहतोय दुहेरी धावसंख्येमध्ये अजून पण धावसंख्या गेले 9 धावसंख्या झाली धावफलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सूरजचा पुढचा बॉल स्वप्नीलसाठी ऑन साईडला जागा बनवली आहे आणि बॉलला भिरकवले. लॉंग सिक्सर, सॉरी चौकार आला. चालू आहे मराठी संगीत होऊन जाऊ दे. प्रेक्षक सुद्धा स्पर्धेचं टायटल सॉन्ग सुद्धा आहे, कारण आपण बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या भिवंडी आणि पुणा विभागामध्ये, तर एकही इतर संगीत लावलं जात नाही, फक्त टायटल सॉन्ग लावले जात आहेत. मग चौकार षटकार घेतल्यानंतर त्याच प्रकारचे ते संगीत बनवलेले असतात, तेच संगीत लावलं जातं आहे. कारण त्या संगीताला आपल्याला कॉपीराईट लागत नाहीत. हे संगीत आपण लगेच ऑनलाईन आपल्याला बंद करावे लागतात, कारण लाईव्ह प्रेक्षक ते ऐकू शकत नाही. मोहन आलेत गोलंदाजीला, मोहन फुलवरी आपल्याला पाहायला मिळू शकतील. अगदी 40+ अगदी तेवढेच अनुभवी गोलंदाज मैदानावरती समोर असणार आहे. प्रेमनाथ थांबून मारलाय आणि जरूर ठोकलाय आणि यावेळेस मात्र प्रेमनाथचा हा फटका सीमारेषा बाहेर चाललाय आणि येतो षटकार. पाहुणे आपल्याला पाहायला मिळू शकतील. नामदेवजी काटेसर नागझरी इथून उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही गावदेवी पोर्टेबल्स क्रिकेट संघ नारे यांच्या वतीने मनापासून स्वागत करत आहोत. पुढचा बॉल प्रेमनाथसाठी, यावेळेस अराउंड द कार्पेट खेळला, अगदी स्टंपच्या लेवलला टर्म हिट झाले आणि तिथे मात्र या ठिकाणी 1 धावा जरूर घेतली गेली. एका धाब्याने धावफलकावर धावा लागल्या, त्या मात्र
20 धावसंख्येवरती स्कोअर कार्ड पाहायला मिळते. दोन्ही बाजूने आपले फलंदाज पाहिले तर नारायण संघ आज खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्याच आठवड्यामध्ये गोटीची स्पर्धा झाली आणि नारायण गावामध्ये एक बाईक आली होती, ती जिंकली होती प्रेमनाथ हजारे यांनी. आणि आज त्याच दर्जाचं बॅटिंग आपल्याला दोन्ही फलंदाजाची पाहायला मिळते. समोर आहे 40+ वसारचा संघ. यावेळी सोडून दिलाय बॉल. पंचांनी लाईन पीक केली. वाईटचा इशारा येत असताना एकदा वावांतरची जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 21 धावसंख्या लागलेली धावफलकावरती. आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पंचांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कोणताही वादविवाद नाही, हे खूप महत्त्वाचं असताना या वेळेला सुद्धा लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल चालला सीमारेच्या बाहेर, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर. अजून एक चटकार. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे. अगदी प्रत्येक बॉलवरती ज्या प्रकारचा बॉल तो या ठिकाणी प्लेस करतोय, ज्या बेलीला चांगला बॉल असतो त्या बेलीला सन्मान देतोय, खराब बॉलवरती मात्र तो पनिशमेंट देताना पाहायला मिळतोय. 27 धावा लागल्या धावफलकावरती. आज खऱ्या अर्थाने दोन टीम अशा उतरलेल्या आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये हाय स्कोर नोंदवला आहे. कालच्या दिवसामध्ये 84 धावा केल्या होत्या नारायण टीमने, आज 86 धावा केल्या होत्या वसार संघाने. पुढचा बॉल, या बॉलवरती अगदी बॅटच्या टोला लागलाय आणि बॉलवरती क्षेत्ररक्षक आलाय. तिथून मात्र स्वप्नील चंद्रेचा खेळ इथे समाप्त होणार आणि झेल तिथं पकडला गेला. क्षेत्ररक्षक होते राजेश पाटील वायले. मिळालेले 2 षटकार 1 चौकार. सुरुवातीचा स्टार्टअप असतो तो मात्र मिळवून दिला संघाला, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही 2 ओव्हर जरी टिकला तरी मात्र महत्त्वपूर्ण कामगिरी तुमची असते आणि ती जिथे दाखवली खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. स्वप्नील चंद्रेने नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक हजारे पाहायला मिळू शकेल. विकेश हजारे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्गवर मोहन फुलोरे यांच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. पुढचा बॉल खेळण्यासाठी विकेश तयार. बॅकवर्डला जाऊन खेळला आणि चांगला स्ट्रोक यावेळेस कन्वर्ट केला आहे. समोर आपल्याला पाहायला मिळतात राजेश, त्यांनी झेल पकडला होता आणि यावेळी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यानच्या कालामध्ये एक सिंगल पूर्ण झाली आहे. तर आपण पाहिलं ना तर वसार आज जे संघ केले त्यामध्ये वसार संघाचा बॉडी फिटनेस आपण खरोखर प्रभावित करणारा. पण एकाही खेळाडूचं पोट पुढे आलेलं नाही. 40+ खेळाडू म्हटलं तर थोडेसे बॉडी फिटनेसमध्ये जास्त असतात जरूर. आणि त्या संघाला मैदानसुद्धा नाही असं मला समजण्यात आलं आहे. आणि हा संघ आज एवढ्या हाय लेवलला क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रॅक्टिस करत असताना अनेक साऱ्या संघांना मात्र मैदानं आज राहिली नाहीत आणि त्याचमुळे आज कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर स्पर्धा कमी होताना पाहायला मिळतात. भाड्याने मैदाने घेतली जात आहेत आणि त्याचमुळे भाडंसुद्धा काही संघांना परवडत नाही आणि त्याचमुळे स्पर्धासुद्धा कमी होताना पाहायला मिळत आहेत. आज उसाटणे आणि विभागामध्ये जवळजवळ 3 मैदाने तर समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. हे भाग्याची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आता गोलंदाज आलेले आहेत गिरीश म्हात्रे आणि त्याचबरोबर धावसंख्या रोखली गेली आहे 28 धावसंख्येवरती. 2 षटकांच्या अंतिम आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद, 1 गडी बाद झालेला आहे स्वप्नील चंद्रे, ज्याने मात्र 18 धावा केल्या. गिरीश म्हात्रे आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्या गोलंदाजीवर मात्र आता विकेश कशा प्रकारे या ठिकाणी फटकेबाजी करेल. टाकूया त्याचा गोलंदाज. पहिलाच बॉल इथे मात्र इनसाइड आउट केला आहे. कोणताही क्षेत्ररक्षक आउट होऊ शकणार नाही. बॉल चालला एका टप्प्याने सीमारेषा बाहेर. चौकार. मित्र चंदन मडवी हे सुद्धा चांगले क्रिकेट खेळाडू, मात्र आज क्रिकेट खेळत नाही चंदन जास्त. CM चंदन मडवी याच संघाचा खेळाडू, मात्र आज खेळाडूपासून दूर चालला आहे. मात्र याच मैदानावरती वसार टीमने दाखवलेला खेळ, अगदी प्रभावित करणारा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल गिरीशचा. इथे मात्र ओव्हर पिच बॉल आता बॅटची काढा लागले. चालला शॉर्ट थर्ड बॅनला. तिथं मात्र एक सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळाली. स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा आपण पाहतोय. प्रेमनाथ हजारेला धावसंख्या 1 ते पुढे सरकत असताना
33 धावा धावसंख्येवरती लागल्या. 2 दिवस केलेली स्कोरिंगची भूमिका जतीन गोंदली अचूक लेखणी त्याची पाहिली आपण. इतंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून केले जात आहे. मोस्ट वेलकम, धन्यवाद आपलंसुद्धा. जाऊया मॅचकडे. तिथे आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. धावफलकावर धावा. एकदा पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे, अगदी खोदून काढलाय बॉल. बॅट अँड पासमध्ये बॉल होता, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडूपैकी अप्रतिम आले. स्टंप टू स्टंप या लेवलला चेंडूपैकी येते आहे. आमचे साहेबू सांगतात की एकाही खेळाडूचा थ्रो खराब येत नाही. हे खासियत आहे क्षेत्ररक्षणामध्ये आणि हे खासियत आहे खरं तर पोर्टी प्लस संघाची आणि वसार संघाची. पुढचा बॉल विकेटसाठी जागा बनवली, ऑन साईडला खेळला, शॉट स्वीकारले तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. मागच्या 3 चेंडूवरती फक्त सिंगल आली आहे आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 35 धावा धावफलकावरती लागल्या. लगेच मात्र गोलंदाजीचा वेग आणि आपण दिशा चेंज करत असताना गिरीशला पाहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या 13 आली होती, दुसऱ्या षटकामध्ये 15 आली होती आणि तिसऱ्या षटकामध्ये चौकारने सुरुवात होत असताना पाहिली. आणि त्याच वेळेला हा फटका प्रेमनाथचा पाहतो आपण, अगदी फ्लाईट स्ट्रोक, बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. संख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 41 धावसंख्येवरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे षटकामधला. समोर तेवढा तगडा फलंदाज प्रेमनाथच्या बॅटमध्ये हा बॉल आला नाही, फुलटाच बॉल होता, चुकी झाली प्रेमनाथची. हा बॉल मिस होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव येतोय. संघाची धावसंख्या रोखली गेली आहे 3 षटकांच्या अंतिम, ती मात्र 41 धावा. प्रेक्षकांची भरपूर उपस्थिती, अगदी भरपूर सारं प्रेम आई गावदेवी पोर्टी प्लस क्रिकेट संघ नारेंच्या या स्पर्धेला लाभलं. स्वर्गीय गणेश चंद्र स्मृती चषकासाठी आलेल्या मान्यवर आणि आलेल्या प्रेक्षकांचं आम्ही मायबाप प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आजकाल भरपूर विभागामध्ये अगदी रायगड ठाण्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर स्पर्धा खेळवल्या जातात. त्यातली ही स्पर्धा 40,000ची वाटलीच नाही, तर या स्पर्धेला आपण पाहिलं तर ट्रॉफीज आणि सन्मानचिन्ह देऊन प्रत्येकाला सन्मान केले जात आहे. आणि त्याच दृष्ट्या आपण पाहिलं तर चोहोबाजूने प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर पाहिली आहे. आणि त्याचमुळे हेच प्रत्येक आयोजकाला हवं असतं की प्रेक्षक आपल्या स्पर्धेला किती आलेत ते खूप महत्त्वाचं असतं. आणि तेच कार्य कैलास दादा आणि सर्वच आयोजन कमिटीच्या माध्यमातून पूर्ण केले गेलेलं आहे. आणि यशस्वीरित्या या आयोजन मात्र अगदी नियोजनबद्ध आयोजन इथं आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय गणेशदादा शेंद्रे स्मृती चषक 2025च्या या आयोजनामध्ये. जगदीश आलेले आहेत. अगदी आजचा दिवस ज्याने वसार टीमसाठी गाजवला आहे तोच गोलंदाज आलेला आहे. विकेटच्या बॅटमधून हाय लेवलचा फटका आणि मस्ट नीड षटकार, कारण मागच्या ओव्हरपासून ती धडाकेबाज फलंदाजी चालू आहे प्रेमनाथची. त्याला साथ देत असताना आता विकेटशी कुठे मागे नाही, त्याच्या बॅटमधून आलाय हा हाय लेवलचा षटकार. ॲड केल्या जाते 47 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्याच बॉलवरती हा तडाखा. मॅच बॉल आला आहे का? चला आमच्या प्रेक्षकांचा आपण धन्यवाद देऊया, एवढ्या लांबून त्यांनी बॉल आणून दिलेला आहे. कारण प्रेक्षकांना ही माहीत आहे कारण बॉल आला नाही तर मॅच थांबेल आणि ती तत्परता दाखवली आहे. अगदी लहान मुलं त्याच कामासाठी आपल्याला उपयोगी पडतात की चोहो बाजूने अगदी लगेच बॉल आणून देतात. पुढचा बॉल जगदीशचा विकेटसाठी. यावेळी सुद्धा मोठा फटका. क्षेत्ररक्षक राजेश राहिले पहा, त्यांच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आधी श्रीलंग वाडीच्या बाजूने गडाच्या बाजूने हा येतोय मोठा षटकार. आपण जगदीश दुधकरची गोलंदाजी पाहिली आहे, अगदी प्रत्येक ओव्हरमध्ये टिचून गोलंदाजी केली आहे आणि त्याच गोलंदाजावरती हा हल्ला आणि यावेळी चौकार जरूर गेलाय. 2 षटकार आणि हा चौकार. पाहिलं तर मॅचमध्ये आणि साहेबू भंडारी यांनी सुद्धा वक्तव्य केले होते की आजच्या दिवसामध्ये जास्त ॲडव्हान्टेज वसार टीमला आहे, कारण त्यांचा जो खेळ पाहिला ना आपण अक्षरशः प्रभावित करणारा खेळ. मात्र यावेळेला थोडा काल बदलला, वेळ बदलला, संघ बदलला. आता मात्र बाकी तर आपल्याला वेगळी करावी लागत आहेत की वसार संघाला हे आव्हान पेलेल का, कारण समोर नारेंसारखा इन फॉर्म असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 लगातार ते षटकार, 1 चौकार, धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 57 धावसंख्येवरती आणि शेवटच्या अजूनही
3 बॉल शिल्लक आहेत. ज्या जगदीश दुधकरने मॅच काढून दिल्या त्या जगदीश दुधकरसाठी इतर खेळाडूंना सांगायला यावं लागतं. ही परिस्थिती आज आपण पाहतोय उर्मिला प्रतिष्ठान वसार टीमची झालेली आहे. तर मॅचमध्ये स्कोअर कार्डवरती आत्तापर्यंत 3 चेंडू बाकी असताना धावा लागल्या तब्बल 27 धावा. आणि हीच ती नारायण टीम ज्या कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये फक्त 2 धावा एका षटकामध्ये आल्या, त्यानंतर 58 धावा त्याने करले आल्या पाहिल्या. यावेळी इन्साइडवरचा फटका त्याने पाहिलं, शतरक्षक जवळ आलाय आणि डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चिरत असताना हा बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. 61 स्कोअर कार्डवरती स्वप्नील प्रेमनाथ आणि त्यानंतर हा विकेश मॅचमध्ये मात्र धावांचा पाऊस पाडतोय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. स्टेडॉचा फटका समोरच्या दिशेने आपल्याला शतरक्षक सूरज दुधकर पायाला मैलाला त्याच्या माध्यमातून चेंडू फेकी आली, सिंगल पूर्ण झाली आहे आणि 62 धावा लागलेल्या आहेत. मात्र रोडवरती भरपूर ट्रॅफिक झालेली आहे. आता काय कोणाला अनाऊन्स करणार, कारण सर्वच प्रेक्षक आपलेच आहेत. सर्वांच्या गाड्या मैदानावरती लागल्यात आणि शेवटच्या बॉलवरती इथे क्वाड बिहाइंड फलंदाज प्रेमनाथ हजारीने मात्र विकेट गमावले, विकेट मिळवली आहे जगदीश दुधकरने. आणि खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकांमध्ये अंतिम आपल्याला पाहायला मिळतील त्या मात्र 62 धावा आणि 62 धावा 63 धावा इथे करायच्या आहेत टीमला. मात्र मॅचमध्ये पाहूया ज्या संघाने आज दबदबा निर्माण केला आहे त्याच संघाला आता मात्र या 63 धावा करायच्या आहेत. मॅचमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीमधल्या संघर्षामध्ये कोण जिंकेल, कोण ट्रॉफी उंचावेल, एका नंबरची ट्रॉफीवर हक्क दोन्ही संघांचा आहे. मात्र एका नंबरची ट्रॉफी कोण उंचावेल, आई गावदेवी क्रिकेट संघ नारेंची स्वर्गीय गणेश चंद्र स्मृती चषकाची ट्रॉफी कोणत्या संघाला भाग्य लागेल. दोन्ही संघाला माझ्या वतीने कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती, बांधाजी पितले साहेबांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचंही मनापासून स्वागत करतोय. चांगली. तर नक्कीच आपण पाहूया 63 धावसंख्येचं आव्हान. मला इथे बोलण्याची आणि समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आई गावदेवी पोर्टिफर्स क्रिकेट संघ नारायण, त्याचबरोबर कैलासदादा शेंद्रे असतील, दिनेशदादा असतील, परेशदादा, मोहनदादा पाटील, महेशदादा पाटील, मनोहरदादा शेंद्रे, बालचंद्रदादा पाटील, तानाजीदादा शेंद्रे आणि सर्वच नारायण ग्रामस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि याच गावातील आणि याच विभागातील सुपुत्र ज्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या कालामध्ये आपल्याला सुद्धा भरपूर स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळो ही शुभेच्छा देतो. आणि पुढचं समालोचन करण्याची मी विनंती करतो आहे साहेबू भंडारे, ब्राह्मण करवले यांना, आणि त्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकूया पुढील 4 षटकांसाठी. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. तर नक्कीच आपण पाहू शकाल या दरम्यान थँक्यू गरज सर. गरज सरांचा आवाज आपण 2 दिवस सातत्याने ऐकला आणि या मेगा फायनलच्या मॅचमध्ये देखील मॅचच्या पहिल्या डावामध्ये गरज सरांना आपण ऐकलात पहिल्या 4 षटकांसाठी. आणि इथे स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान वसार 40+ टीमचे पॅकर्स खऱ्या अर्थाने तर याच दरम्यान आमचे आदरणीय सन्माननीय नामदेव दादा काठे यांची मूल्यवान उपस्थिती आपण बघतोय. आणि त्याचा नक्कीच इथे मान सन्मान, कारण भारतीय संस्कृती अतिथी देवो आणि मान्यवरांची मानदियाळी शेवटचा टप्पा आहे. नामदेव दादांचा शुभ सन्मान, तसेच भानदास दादा पितले हे देखील इथे मंचावरती उपस्थित आहेत. दादांनी देखील मोलाची उपस्थिती, भानदास पितले दादांचं देखील इथे शुभ सन्मान केलं जाईल. नक्कीच टीमचे पॅकर खऱ्या अर्थाने जे नाव टीमला दिले गेले आहे स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान सर्व हर्षद भोईर इथे उपस्थित आहेत. तर या मस्ट वेलकम दादा, आपण इथे आलात. आमच्या पूर्ण ऑर्गनाइज टीम करून आपण आपलं सहर्ष स्वागत करतो. या
मंचावरती आपलं सरचे स्वागत असेल. नक्कीच नामदेव काटे यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची मानधन त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच काय होतं सुरुवात, पहिला चेंडू खेचून मारलाय. यावेळेस मात्र जगदीश दुधकरनं फायर आक्रमण चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर, षटकाराने केलंय. यावेळेस मात्र मयूर मात्रेचं स्वागत. ओमकार आहे. खालचा दिवस जे गाजवला आहे, शिरोपाय चे गाडी नंबर आहे आमचे दुर्गेश दादा पाटील यांनी पॅक केलेली टीम. कालचा दिवस त्यांनी केला फटका चांगला आहे. नेत्रदीप जागवणारा क्षेत्ररक्षक आहे. तक वरती मस्तक ठेवून चेंडूला पाठवला. बॅक टू बॅकचा दुसरा आसमानी टोला. चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. ओके इथे मात्र मिस्टेक केली का ओमकारकडे गेले अंतिम मॅच मध्ये. खालच्या दिवसामध्ये ओमकार अंतिम षटकामध्ये पाहतोय. हाही फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. ऑन ड्राइव्ह पॉवरफुल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा तिसरा मोठा फटका. 2 षटकार त्याच्यानंतर आलेला हा तिसरा चौकार. हर्षद दादा होईल आपल्याला विनंती असेल आपण या मस्ट वेलकम. आपलं सरचे स्वागत असेल. आम्ही आपण पुन्हा आपल्याला आमंत्रित करतो. आपण खऱ्या अर्थाने स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान गौदी फुडी प्लस वसा टीमच्या आपण पुनरात पॅकर आहात. इथं आमंत्रित केलं जातं आपल्याला मंचावरती यायचं. आपण सरचे हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू मात्र यावेळेस पुढे ठेवलाय ओमकार. स्वतःला कुठेतरी सेफ्टी होत असताना हे काम करावं लागेल ओमकारला. इथने निदान डॉट बॉल फेकावं लागेल. ऑस्किन रन रेट आपण बघितलं गेलं 15-16च्या धावगतीने प्रति षटकामागे धावगती राखायची आहे. आणि तिथनं जगदीश दुधकर या खेळाडूने या दरम्यान हर्षददादा भोईर यांचं शुभागमन. यांच्या समवेत आणखी मान्यवर आहेत त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सरचे हार्दिक स्वागत करतोय. यावेळेसचा चेंडू बॅट टू द बॉलर. इथे मात्र ही संधी आली नव्याने. डायरेक्ट हिटला जगदीशला मैदान सोडावं लागलं असतं. मात्र जिथे एक होती तिथे मात्र सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट होतोय. आणखी एक धाव आली आहे आणि याच्यामध्ये निसटता जीवनदानही मिळालं आहे की काय हा इथे प्रश्न आहे. धावा झाल्या धावपलकावरती. नक्कीच हो 2 षटकार 1 चौकार आणि दुहेरी धावाच्या 18 धावा आतापर्यंत आल्यात. महागड षटक ओमकारचं जिथे 62-63 धावांचं विशाल लक्ष आहे. लक्ष मोठं आहे. मात्र ही टीम गावदेवी नारायण टीम ही मॅच अशीच सोडणार नाही. ओमकारचं पहिलं षटक जरी माग आलं तरी मात्र इथं बॅकअप ओमकारला कव्हर करण्यासाठी आणखी गोलंदाज आहेत. सोमनाथ गायकर येईल. विकी माने सारखे A1 क्वालिटीचे गोलंदाज या टीममध्ये आहेत. आणि टीम चे पॅकर दुर्गेश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी नक्कीच 1010 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचा लकी नंबर आहे गाडीचा 0 इथं नामी संधी आहे. सर्वच गोलंदाजांना संधी असेल याच्याकडून विकेट हॅट्रिक साठीच पारितोषिक असेल. कारण पहिल्या षटकात चांगल्या स्थितीमध्ये बघतोय पण टीम स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान वसार 40 प्लस टीमला पहिल्या षटकात 18 धावा आल्यात. तिथे जगदीशनं दुधकरने पहिला षटक अक्षरशः गाजवलाय. आपल्या नावी राहिलंय पहिलं षटक टीम वसारच्या बाजूनं. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सोमनाथ गायकर पद नावच आहे. सोमनाथ गायकर सातत्य राखलंय. दुसऱ्या क्रमांकावरती नेहमी गोलंदाजी येतो आणि जिथं संघ अडचणीत असतो तिथं संघाला अडचणीत बाहेर काढत आलाय हा गोलंदाज. मॅच चांगली पाहायला मिळेल. नक्कीच हर्षल भोईर साहेब पानकडनं खेळाडूंना इथं बक्षिसं लावली जातात. षटकार हॅट्रिकसाठी 1500 तर चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये याचं पारितोषिक आहे. पारितोषिक दोन्ही टीमला लागतील कारण शेवटचा मॅच आहे या स्पर्धेतील अंतिम मॅच मेगा फायनल.
एका बाजूला आपण सध्या तरी फलंदाजी करणारी 40+ टीम बघतोय. स्वर्गीय उर्मिलाताई प्रतिष्ठान 40+ वसार अगेन्स्ट रेग्युलर टीम गावदेवी नारायण. आणि पहिला चेंडू मी उल्लेख केला या गोलंदाजाचा चर्चेत आहे. स्विंगर वेगवान विविधता सोमनाथ गायकर असा एक नामी गोलंदाज आहे मलंगड परिसरात. त्याच्यामध्ये क्षमता आहे. ज्या वेळेस संघ अडचणीत असतो त्यावेळेस मात्र संघाचा डाव सावरण्याचं काम त्याने केलंय. सध्या तरी ओव्हर द विकेटनं हाही चेंडू खरंगळत आलाय. टीम मध्ये क्षेत्ररक्षण आहे. स्वप्नील चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत धाव मिळेल एक. हे षटक जर एकेरी दुहेरीचं आले तर मॅच आपल्याला पुन्हा बॅलन्स पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकात धावा चांगल्या आल्यात. बक्षिसं लावली गेलेत दोन्ही पॅकर्स कडून फलंदाजांना आणि आमचे नक्कीच काशिंदादा पाटील आमचे धर्मस्थ आहेत मान्यवर त्यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा मानधन या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील आभार. पाहू शकतो आपण ही स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळाली आपल्याला. अशी वेगळी स्पर्धा घरच सरांनी देखील खूप उल्लेख चांगले केले स्पर्धेचे आणि सर्व श्रेय जातं यावेळेस घरंगळात एक्स्ट्रा कबाच्या दरम्यान. पुन्हा एकदा यावेळेस प्रेमनाथ आहे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत धाव मिळेल एक. हॅट्रिक साठी आहेत 1000 रुपये नक्कीच खेळाडूंना इथे विकेट हॅट्रिक साठी काशीनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं. कारण गावाची टीम आहे आणि प्रत्येक प्रेक्षकांना आणि मान्यवरांनी देखील आपल्या गावाचा अभिमान असायलाच हवा. कारण अंतिम टप्प्यामध्ये संघ देखील खेळाडू देखील मजल मारतात. ती अक्षरशः घाम गाळून शेवटचा टप्पा गाठावं लागतं खेळाडूंना. हा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन हे षटक मी चर्चा केली होती या गोलंदाजी. थोडासा स्वप्नील फंबल झालाय मात्र चेंडूला उचले तोपर्यंत जगदीश वाऱ्याच्या वेगाने दुसरीसाठी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा इथे येतात. मात्र हे षटक जरी कमी धावांचं आलं तरी मॅच सूरज दुधकर आहे सोबतीला जगदीश दुधकर अँड कंपनी दोन्ही हे घातकी खेळाडू आहेत. आणि पहिल्या षटकात आगाज केलंय जगदीश दुधकर. आजच्या पूर्ण दिवसामध्ये बॅक टू बॅकच्या 3 मॅन ऑफ द मॅच घेतात. हे आधी विक्रम देखील त्याच्याच नावी राहिले या स्पर्धेमध्ये. हा फटका चांगला आहे ऑन ट्राय पॉवरफुल. मात्र इथे स्वप्नील तयार आहे. काय गोलंदाजी केली आहे स्विंग चा मित्र म्हणेल हा स्विंगर गोलंदाज आहे आणि खूप चांगली गोलंदाजी केली आहे. कालच्या दिवसामध्ये आपल्याला ही लढाई दुसऱ्या फेरीमध्ये कृषालम ब्राह्मण करळ संघाच्या समोर मोठं लक्ष होतं. तिथनं देखील पहिल्या षटकात त्या संघाच्या देखील 30 धावा बनल्या होत्या. मात्र तिथनं त्या धावसंख्येवरती ब्रेक याच गोलंदाजाने लावलं. ही किमया साध्य केली होती. मात्र मेगा फायनलच्या मॅच मध्ये हे चोख काम करत असताना सध्या तरी सोमनाथ गायकवाड चांगली गोलंदाजी केली आहे. समोर वेग भन्नाट फुल लेंथ वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातं आणि वसाट टीमला का ऑस्ट्रेलियन टीम म्हटलं जातं. सिंगलला डबलमध्ये कनेक्ट केलं जातंय. हे मात्र याचं जागतं उदाहरण देत असताना मैदानावरती सध्या तरी जगदीश दुधकर. षटक संपल्याचा इशारा येतो. 2 षटकांचा पहिल्या 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावपळीवरती धावांचा विचार केला तर धावा एकंदरीत पाहायला मिळतात त्या 25 धावा. खेळाडूंना पाणी घेऊन जा कोणी चालेल. नको आणि मात्र नक्कीच 2 षटके खेळपट्टीवर सतत बॅक टू बॅकचे सामने देखील केलाय. अक्षरशः घाम गाळलाय. मात्र देखील त्या चांगला खेळ देखील जगदीश दुधकरने आजचा दिवस गाजवलाय. चर्चा असेल 12-38चं समीकरण आहे. समीकरण अवघड आहे मात्र कठीण नाही. बनू शकतात. निर्णायक 2 षटकांमध्ये आणि अंतिम षटकामध्ये जगदीश दुधकर प्रति सोडवलं होतं. खूप चांगली फलंदाजी आपल्याला शेवटच्या षटकामध्ये विकी हजारेची पाहायला मिळाली. आणि तोच विकी
सध्या तरी तिसरा आणि या मॅचचं महत्वाचं षटक घेऊन आलंय. दोन्ही टीमसाठी हे षटक महत्वाचं आहे. 12-38 समीकरण समोर आहे. डावखोऱ्यात आता सूरज दुधकर आयकॉन प्लेअर म्हणून या प्रतियोगितेमध्ये मेगा फायनलची मॅच खेळण्याचं तिकीट या खेळाडूला मिळालं आहे. मात्र इथं नामी संधी आहे. येणार का यावेळेस चेंडू बाहेर आहे. बॉडी खूप बाहेरचा चेंडू जाणारा चेंडू होता. पाणी सर हे दर्शवतात असताना चेंडूवाला इथे डॉट बॉल. सूरज वरती भरोसा आहे, मात्र या भरोसा पात्र खेळ करावं लागेल. अंतिम मॅच आहे. कोण बनणार स्वर्गीय गणेश शेंद्रे स्मृती चषकाचा चॅम्पियन? कोण ठरणार, कोण उचलणार ही मेगा फायनलची ट्रॉफी? हा प्रश्न समोर आहे. याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मिळेल. ओव्हर पिच मात्र फ्लायटेड फटके येतात आणि अलाउन दी कार्पेट येतात. मात्र इथनं जगदीश दुधकरला जे काही करायचं आहे ते करावं लागेल. या षटकात 2-3 टोले आले, मॅच बनू शकतो. मॅच संपली नाहीये आणि हा खेळाडू लिडिंग ऑफ दी फ्रंट या शब्दाला अगदी नेत्रदीप जागवणारा खेळाडू आहे आणि तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचा देखील या खेळाडूवरती विश्वास असेल, कारण हे मॅच बनू शकतो. रंगतदार मॅच बनायची असेल तर जगदीशला ही पवित्र उचलावीच लागेल. इथनं येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेरच पाठवावं लागेल. मॅच बनू शकतो. मॅच तर संपली नाहीये. फुल टॉस आहे, कलात्मक कलाकारी. फाईल लेग क्रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये, निघून जातोय. संघर्ष आहे हे दाखवणारा चौकार. आलाय ताक्षणी जगदीश जसा स्ट्राईक हँडला आलाय. जगदीशच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळतो. विकीवरती मात्र हल्ला चढवला गेलाय. रिव्हर्स अटॅक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र लेग बायची धाव कंप्लीट करत असताना या मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे गावदेवी नारायण टीमने. आणि खऱ्या अर्थाने टीमचे पॅकर आपल्याला पाहायला भेटतात. 0-0 हे त्यांचा लकी नंबर आहे. दुर्गेश पाटील सातत्याने गावदेवी नारायण टीमला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये दुर्गेश पाटील दादांचं योगदान असतो आणि ते योग्यही ठरतो. आणि ज्या वेळेस ते टीम पॅक करतात, टीम आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये पाहायला भेटतो. म्हणजेच एंट्री टीमची टाकणे आणि तिथनं यश मिळणे हे स्वतःचे देखील भाग्य लागतात तिथे आणि हे भाग्य त्यांना लाभतोय. आतापर्यंत ही व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल, खराब चेंडू फेकला आहे. इथे एखादा खराब चेंडू मॅचमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल आपल्याला. मात्र इथे सूरजवरती भरोसा आहे. एखादा तरी टोला यायलाच हवा सूरज, कारण आपण आयकॉन प्लेअर म्हणून या मॅचमध्ये अगदी अंतिम सामन्यामध्ये खेळतात आणि इथे खेळ तुम्हाला मोठ्या फटक्याने परिवर्तनित करावं लागेल. समोर यावेळेस संधी आहे मोठ्या फटक्याची. दूरवरनं रोखण्याचा प्रयत्न चांगले केला, मात्र चेंडू वाढल्याच्या बाहेर चौकात. अरे 7 बॉल 27ची गरज, म्हणजे येणारा चेंडू या मॅचतील या सामन्यातील सर्वात मोठा चेंडू असेल. ह्या येणाऱ्या चेंडूवरती जर मोठा टोला आला, षटकार आला, मॅच आपल्याला बॅलन्सच पाहायला मिळेल. दरम्यान हिचा हा बॉल यावेळेस मात्र आउटसाइड लेग स्टिक, दॅट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू दुसरा आलाय विकीचा. मात्र इथं व्हाईट बॉल किती आले महत्वाचं नाही, मात्र चांगले बॉल किती येतील हेच सध्या टीमचे पाठीराखे आणि पूर्ण समर्थक नारायणगावचे हेच विचार करत असेल की एखादा चांगला चेंडू आला, मॅच पूर्णपणे टीम नारायण संघाच्या बाजूला. मात्र सूरज दुधकर आहे, क्लास आहे या खेळाडूमध्ये. समोर 2 क्षेत्ररक्षक जज करतात. पहिल्या टप्प्याला त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेलाय. संघर्ष जागवणारा हा संघर्षमेव चौकार. वीस धावा आणि 21 धावा आल्या होत्या. 1 धाव प्लस बनवायची आहे. जगदीश दुधकरच्या
निर्णायक षटकामध्ये आपण बघितलं गेला तर भरपूर धावा आल्या होत्या, मात्र 30 वसुली स्वतःच आहे स्ट्राईक यांना. ही एक नवी संधीच आहे. इतका जवाब पत्तर से अब देना होगा. मात्र गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहू शकतोय आदित्य पाटीलला. स्पीडअप करा, मॅच फास्ट खेळायची टीम नारायण. शेवटचं नक्कीच जगदीश मध्ये क्षमता आहे आणि ही नामी संधी, कारण मयूर मात्र या टीम मध्ये नाही मेगा फायनल मध्ये. कारण हा आदित्य पाटील हा 4थ्या क्रमांकाचा गोळ. आदित्यने देखील या स्पर्धेमध्ये चांगलीच गोलंदाजी केली आहे. क्षमता आहे, क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, दॅट इज वाईट बॉल. भाणेसर दर्शवत असताना हा खराब बॉल आहे. इथं एक धाव मिळाली आहे. समीकरण भरपूर तिथंच झालंय, तिथंच निघाला येतो की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 21ची गरज आहे. आणि ज्यावेळेस टीम गावदेवी नारायण फलंदाजी करत होती, निर्णायक षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. हा चेंडू बॅटचा कडा आहे की काय? यस, बॅटचा कडा आहे. टिपलाय जेएसटी मागे यष्टीरक्षण भारत पाटीलने आणि संपलाय फलंदाज जगदीश दुधकर खेळ. जगदीश दुधकर मैदानाच्या बाहेर. कारण जे त्या स्पर्धेचा सर्व श्रेय जातो खऱ्या अर्थाने आमचे कैलास दादा शेदे साहेबांनाच, कारण त्यांची खूप सारी मेहनत आणि ही मोठी स्पर्धा. घरत सरांनी देखील उल्लेख केली, ही स्पर्धा लाखाच्या स्पर्धेला लाजवणारी स्पर्धा. पण कारण अगली वेगळी स्पर्धा. प्रत्येक खेळाडूला जी टीम, ज्या टीमने मॅच गमावली त्या 12च्या 12 खेळाडूंना एक काल आणि आजही प्रत्येक खेळाडूला येते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. घरत सर, वेगळी संकल्पना आणि त्यांचं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकू शकाल अजय गायकवाड यांच्या आवाजातनं. हा चेंडू ऑन साईडला उशिराने अगदी शपळून खेळ, मात्र तोपर्यंत धाव आली आहे 1. आणि जे काही करायचं असेल ते मात्र यावेळेस सूरज दुधकर पदनाम मोठा सिक्का. पुढ्या गटात या खेळाडूने आपला खेळ प्रस्तावित केलाय. मात्र सध्या या मॅच मध्ये चेंडू वाचल्यात 4 चेंडू 20 धावा. समीकरण सोपं आहे, पडू शकतो सोपं, मात्र येणारा चेंडू या मॅच मधला सर्वात मोठा चेंडू असेल दोन्ही टीम साठी. येणारा चेंडू डॉट आला तर आधी राज्य गाजू शकतो या मेगा पॅनल मॅच मध्ये. मात्र येणारा चेंडूवरती टोला आला, मॅच बनू शकतो. स्वर्गीय मिळत आहे प्रतिष्ठान 40+ वसार टीम साठी. आधी तयार आहे, समोर सूरज. आधी सूरज, टप्पा 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 आणि चेंडू करतोय हवाई यात्रेत षटकार. शकतो षटकाराने चर्चेत या खेळाडूची चर्चा केली आहे. मोठा सिक्का आहे आणि मग आधीमध्ये ती क्वालिटी आहे. खराब चेंडू होता, शॉर्ट बॉल म्हटलं की चॅलेंज आहे. सूरज दुधकर सारख्या फलंदाजाने ते स्वीकारत असताना षटकार आलाय. इथे मात्र मॅच बनली. येणारे 3 बॉल आणि गरज आहे ती 14 धावांची. 3-14 4-20 होते. समीकरण बदललंय. अंतिम मॅच मेगा फायनल कशी व्हायला हवी ती होतोय. प्रेक्षकांचा पैसा बसूल मॅच. आणखी एक खराब बॉल. आधीवरची थोडासा प्रेशर आहे. वाईट बॉल. समीकरण बदलत असताना 3-13. समीकरण 3-13चा मी एस सांगेन आधीला. पहिला षटकार सूरजचा होता, म्हणजे सूरज पहिला 13 अभी आने वाली गेंद मेरा, ये भी हो सकता है. आने वाली गेंद अच्छी फेंकी तो मॅच बन सकती है. अभी भी मॅच चांगली आहे. लढाई ही दोन्ही टीमच्या बाजूने. मॅच प्रत्येक चेंडूवरती मॅच
कलाट टिकात आहे, कधी टीम नारिन संघाच्या बाजूने तर कधी वसाळ टीमच्या बाजूने. मात्र आधीवरती जे का आहे ते निर्भर आहे टीम गावदेवी नारिनचा. आधीला येणारा चेंडू चांगला आला तर प्रेशर असेल. 3 बॉल 13 आणि डांडी गुल. यावेळेस मात्र सूरजला दाखवलं पॅव्हेलियन. सूरज दुधकर संघर्ष होतोय, संघर्ष संपुष्टात आणलंय. सूरज दुधकर मैदानाच्या बाहेर. हास्यमय वातावरण दुर्गेश पाटील दादांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकता, कारण टीम पॅक केली आहे. आणि जो पॅकर कोणी असो, मात्र ज्या टीमला पॅक करतात गरज सर, त्यांना हीच अशा अपेक्षा असतो की आपली टीम मेगा फायनलपर्यंत पोहोचावी आणि अंतिम मॅचमध्ये मेगा फायनलची ट्रॉफी आपल्या टीमने उचलावी. आणि हे काम कुठेतरी करताना अजून मॅच संपली नाही आहे. येणारा 2 बॉल आणि धावा बनवायचे 13. मोहन फुलोरे ओ फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला नो मॅन्स मधून गोलीच्या वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भीमर चेंडू आला होता, आता मात्र फटका चांगला आहे. त्याच दिशेने चेंडू पडल्यानंतर थांबला. वैभव पाटील आले चेंडू खाली आणि चेंडूला थांबला. आणि ही मेगा फायनलची मॅच गावदेवी तर स्टंप कोणीच घेऊ नका आणि घेतले तरी पण एन्जॉय करू शकता. असोसिएशनच्या नियमानुसार आपल्याला फक्त मजा करायचं. दोन्ही टीम आपल्याच परिसरात आहेत. 40+ टीम आपण पाहू शकता. स्वर्गीय उर्मिलाताई प्रतिष्ठान 40+ वसारच्या विरोधात आपल्याला पाहायला भेटले आजच्या दिवसामध्ये ही मेगा फायनलची लढाई. तर